श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कसे आहात? स्वामींच्या कृपेने चांगलेच आहात ना? तर मग स्वामी काय सांगतात ते ऐका. स्वामी सांगतात, भक्तांनो, आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवता ना? मनामध्ये पण ठेवा. जेवढा विश्वास आमच्यावर ठेवता तेवढा विश्वास स्वतःवरही ठेवा. बाळांनो, परमेश्वराचे प्रेम यायला, याच्याबद्दल आपलेपणा वाटायला नामासारखे साधन नाही. परमेश्वर आपलासा होण्यासाठी नामाच्या योगाने त्याच्यापाशी आपलेपणा निर्माण केला पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, तुम्ही कोठेही राहा पण नामात राहा. नाम बळजबरीने घ्या पण श्रद्धेने घ्या. बाळांनो, जीवनात त्याला संकटे येतात जो व्यक्ती काहीतरी करून दाखवतो, आणि जो काही करतच नाही त्याला संकटे येतच नाहीत. आणि आम्ही नेहमी काहीतरी करणाऱ्याच्या पाठीशी उभे असतोच, हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, भक्तांनो, माणसाच्या ओळख ही चेहऱ्यावरून होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होते. बाळांनो, कोणी आपल्याला वाईट म्हटले तर मनावर घेऊ नका, कारण या जगात असा कोणीच नाही की ज्याला सगळे चांगले म्हणतील. तसेच भक्तांनो, घाईने झाडाला कधीच फळे लागत नाही. प्रत्येक गोष्टीचा एक ऋतू असतो आणि एक ठराविक वेळ असते. तीच वेळ आम्ही तुमच्यासाठी ठरवलेली असते. तसेच स्वामी सांगतात, भक्तांनो, देहजन्म हा मुखातच कर्माची फळे भोगण्यासाठी प्राप्त झालेला असतो. शरीर हे पुण्य व पाप यापासून उत्पन्न झालेले असल्याने त्याला कर्मानुसार सुख दुःख भोगावे लागते. म्हणून भक्तांनो, आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या कष्टाचा थकवा वाटून घेऊ नका. तसेच स्वामी सांगतात, बाळांनो, आपल्याकडे कोणी काहीतरी मागितले तरी पटकन द्यावे. देवाचे आभार मानावे, कारण बाळांनो, ईश्वराने आपल्याला देणाऱ्यांच्या मध्ये बसवले आहे, सांगणाऱ्यामध्ये नाही. बाळांनो, संधी देणाऱ्याला धोका आणि धोका देणाऱ्याला संधी कधीच देऊ नये. आणि भक्तांनो, तुमचे स्वप्न पूर्ण झाले नाही तर रडत बसू नका. फक्त लक्षात ठेवा की सर्व काही आपले नसते. आपल्या दुःखात कदाचित दुसऱ्यांचे सुख असते. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजूचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. भक्तांनो, हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, भक्तांनो, गुरूंचे सामर्थ्य एवढे असते की प्रत्यक्ष परमेश्वर आपल्यावर रागावला तरी गुरु भक्ताचे रक्षण करण्यास तयार असतात. भक्तांनो, परमेश्वराला एकदा आपलासा केला की परमेश्वर आपलाच होणार. एवढ्यासाठी गुरुना अनन्यपणे शरण जा, तोच मार्ग दाखवणार असतो. तसेच स्वामी सांगतात, बाळांनो, जीवनात किती पण संकट येवो, आमचे नामस्मरण करत राहा आणि मन शांत ठेवा, श्रद्धा ठेवा. माझ्या भक्तांनो, आमचे तुम्हाला सांगणे आहे की आपण जे विचार करतो तेच नेहमी घडेल असा नियमच नाही. परिस्थिती क्षणामध्ये बदलू शकते, पण तुम्ही सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे. भक्तांना आम्ही हेच सांगत असतो की परिस्थिती बदलली तरी श्रद्धा आणि धीर सोडू नका. आम्ही भक्तांसोबत प्रत्येक वळणावर उभे असतो. आज जरी वाईट घडले तर उद्या त्यातूनच चांगले होणार असते. बाळांनो, फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही केलेली प्रार्थना, केलेले प्रयत्न आणि आमच्यावर तुम्ही ठेवलेला विश्वास कधीच वाया जाणार नसतो. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.